बारामतीमध्ये काँग्रेसची माघार तरी निवडणूक बिनविरोध नाहीत. सुनेत्रा पवारांविरोधात अभिजित बिचुकले, करुणा मुंडेंसह 22 उमेदवार रिंगणात. राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न फोल. एकूण 7 उमेदवार रिंगणात. महायुतीकडून अक्षय कर्डिले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे मैदानात. बंधू अशोक खरातला 5 दिवसांची एसआयटी कोठडी. मुलगा होईल असं सांगून गर्भवतीवर अत्याचार. अशोक खरात पुन्हा एसआयटीच्या तावडीत. बीडमधील मसाजोगच्या सरपंच पदासाठी पोटनिवडणूक. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्याकडून अर्ज दाखल. धीर धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल. केरळम आसामसह पुदुचेरीमध्ये विक्रमी मतदान. आसाममध्ये 85, पुदुचेरीत 90% तर केरळम विधानसभेसाठी 78% मतदानाची नोंद. बंधू अशोक खरातचा पाय आणखी खोलात. जुन्या प्रकरणात खरात अडचणीत सापडण्याची शक्यता. विकास देवटे आत्महत्या प्रकरणाची फाईल उघडणार. अशोक खरातच्या बोंधूपणाचा पर्दाफाश. स्वतःला मोठा आध्यात्मिक गुरु भासवणाऱ्या खरातला केवळ 4च मंत्र तोंडपाठ. वेदशास्त्रातील पूजेच्या नावाखाली लोकांची फसवणूक. पुण्यामध्ये खाकी वर्दीतील खंडणीखोरांचा पर्दाफाश. महिला प्राचार्यांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळली. पुणे पोलीस दलातील सोनाली हिंगे विरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाचे 2 नगरसेवक आणि 1 नगरसेवक पतीची पोलिसांकडून चौकशी. तासाभराच्या चौकशीनंतर सोडलं, पण चौकशीचं कारण काय? चर्चेला उधाण. भांडूपमध्ये खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून मुलीचा विनयभंग. मनसे कार्यकर्त्यांकडून रुग्णालयातल्या कर्मचाऱ्याला चोप. कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीमधील वादानंतर शिंदेंचा पहिला साताऱ्याचा दौरा. पुढील 3 दिवस शिंदेंचा दरेगावात मुक्काम. मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्ष बांधणीला वेग. आदित्य ठाकरे लवकरच शाखांना भेटी देणार, तर ठाकरेंची शिवसेना लवकरच स्थानिक पातळीवर बदल करण्याच्या तयारीत. चांदिवली निवडणुकीमधील ईव्हीएमची तपासणी होणार. नसीम खान यांनी दाखल केलेली याचिका. ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करायला उच्च न्यायालयाची परवानगी. पुलाच्या एका बाजूला रस्ता तर दुसऱ्या बाजूला रस्ताच नाही. हिंगोली परभणी सीमेच्या पूर्णा नदीवरील प्रकार. पीडब्ल्यूडी नियोजन शून्य कारभाराचा नागरिकांना फटका. पुण्यातील शिरूरमध्ये गॅसचा तुटवडा. हॉटेल मालकांसमोर डिझेल भट्टीचा पर्याय. धुरामुळे आचारी बेरोजगार. अकोल्यामध्ये इंधनाचा काळा बाजार. 800 लिटर डिझेल आणि पेट्रोल जप्त. बार्शी टाकळीमध्ये अन्न पुरवठा विभागाची कारवाई. एलपीजी घेऊन येणारं जहाज JNPA बंदरात दाखल. होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून जहाज भारतात. जहाजावरील 15,400 टन एलपीजी सुरक्षित.